दरम्यान उद्याच्या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार नाहीयेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींसह अयोध्येला जाणार आहेत। अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवू असं मुख्यमंत्री शिंदे आज म्हणाले आहेत। अयोध्या हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आमचे अधिकारी, रामभक्त, प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला। संपूर्ण देश राममय आहे। मी रामभक्त आहे, मी रामसेवक आहे, मी कारसेवक आहे, त्यामुळे मी देखील राममय आहे। आपण अयोध्येला केव्हा जाणार आहे असा प्रश्न आता प्रत्येकानेच पडलेला आहे। मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल। आम्ही सगळेच कारसेवा नाही, कारसेवा झाली आहे, आता रामसेवेला जायचं आहे, रामदर्शनाला जायचं आहे। त्यामुळे फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे जाऊ। आम्ही म्हणजे सगळे शिंदे साहेब आपण सगळे जाऊ आम्ही। शिंदे साहेबांचा मला फोन आला की आपण दोघं इन्व्हिटेशन दिलेलं आहे का, आज आम्ही निघणार होतो पण ते म्हणले की आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन काही दिवसांनी तारीख ठरवू आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तिथं आलेलं आहे। कारण आम्ही दोघं जाणून बाकीचे सगळ्यांनाच तिथं उद्याच्याला परवानगी नव्हती आणि तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या प्रमुखांनी घेतला। माझ्या माहितीप्रमाणे ते मला म्हणाले होते मी ट्विट पण करणार आहे, कदाचित ट्विट पण त्यांचं काल रात्री आलं असेल आणि अशा पद्धतीचं हे सगळं घडलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।